यानंतर नागपूरमधून येते बातमी। नागपूरमध्ये महाज्योती म्हणजेच राज्य सरकारच्या ओबीसी कल्याण विभागाच्या उपक्रमामार्फत वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये केवळ क्लासरूम ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याची बाब समोर आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना विमान उड्डाणाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यास कुचराई केल्याचं देखील समोर आलेलं आहे। महाज्योती अंतर्गत वैमानिक बनवण्याचा प्रशिक्षण घेतलेले ओबीसी तरुणींपैकी अनेकांना आजवर विमान उड्डाणाचा शून्य अनुभव आहे। राज्यामधील ओबीसी तरुणींना वैमानिक होण्याची संधी मिळावी यासाठी महाज्योतीने नागपूर फ्लाइंग क्लब सोबत करार केलेला आहे। मात्र यातील 1.5 वर्षांचा अभ्यासक्रम 1 वर्षात पूर्ण करत या विद्यार्थ्यांचा उड्डाणाचा प्रत्यक्ष अनुभवच दिला जात नसल्याचं आता समोर आलेलं आहे। हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या महाज्योती मार्फत नागपूर फ्लाइंग क्लबमध्ये वैमानिक पायलट बनण्यासाठी आलेले होते। 1.5 वर्षांचा त्यांचा अभ्यासक्रम होता। त्यांचा अभ्यासक्रमाचा कालावधी अनेक महिन्यांपूर्वी उलटलेला आहे। मात्र या फ्लाइंग क्लबमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक ओबीसी तरुणीला वैमानिक बनवण्यासाठी किमान 200 तास फ्लाइंगचा अनुभव देणं आवश्यक होतं। त्यांचा क्लासरूम ट्रेनिंग जो आहे तो पूर्ण झाला। मात्र यापैकी अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना अजूनही फ्लाइंगचा, विमान उडवण्याचा जो अनुभव आहे किंवा प्रशिक्षण आहे तो देण्यात आलेला नाही। आपण थेट त्यांच्याशी बोलू। विमान उडवण्याचा कालावधी आता 18 महिन्यांचा होता, पण त्यामध्ये फ्लाइंग क्लबच्या कार्यक्षमतेमुळे विद्यार्थ्यांचे 200 तासाचे उड्डाण 18 महिन्यात आवश्यक होते। त्यामुळे अनेक अडचणी विद्यार्थ्यांना उद्भवत असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही। काय तुझा किती तासांचा अनुभव झालेला आहे विमान उडवण्याचा? 15 तासांचा। मग काय सांगितलं जातं? आता त्यांनी 2 महिन्यापासून तर थांबवून ठेवलं होतं प्रशिक्षण आमचं। 18 महिने झाले तरी पण बाकीच्यांचे सुरूच झाले नाही अजून। तुझा किती तासांचा अनुभव झाला? सर ॲक्च्युली आता या 18 महिन्यांमध्ये आमचं पूर्ण प्रशिक्षण कंप्लीट होणं गरजेचं होतं, परंतु माझे आत्तापर्यंत 0 तास झाले आहेत। एकदाही विमान उडवलेलं नाही। मग तू वैमानिक कसं होशील? आता ते तुम्ही त्यांना प्रश्न विचारा सर की आम्ही वैमानिक कसे बनवू अशा प्रकारे चालत राहिले तर। अद्याप माझे फक्त 16 तास झाले असून अजून किती वेळ लागेल 200 तास पूर्ण व्हायला हे मी सांगू शकत नाही। याचं उत्तर प्रशासनाने मला द्यावं। तुमची काय स्थिती आहे? तुला किती प्रशिक्षण मिळालं आहे आणि खरोखर एक आत्मविश्वास विमान उडवण्यासंदर्भातला निर्माण झाला आहे की फक्त क्लासरूम ट्रेनिंग झाली? फक्त क्लासरूम ट्रेनिंग झाली आहे आणि फ्लाइंग सध्या 11 तास 10 मिनिटात झालेले आहेत। बाकी अजून काहीच नाही। काय सांगण्यात येते? चालू करू एवढंच सांगण्यात येतं। बाकी त्यांचे अडचण ते सांगत राहतात, आम्हीही कधी समजून घेतो, पण ते कधीच समजायला तयार नाही। हे जे तरुण आपापले वेगवेगळे करिअर सोडून वैमानिक बनण्यासाठी या ठिकाणी आलेले होते, त्यांचे स्वप्न कुठंतरी धुळीस मिळतील की काय अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे सरकारनं, प्रशासनानं वेळीच याकडे लक्ष घालण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर याच संदर्भामध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। प्रायव्हेट विद्यार्थ्यांना फ्लाइंगचं प्रशिक्षण दिलं जातं आणि ह्या ओबीसी पायलट प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं प्रशिक्षण हे पूर्ण केले गेलेलं नाही आहे 200 तासाचं। यांची फी फ्लाइंग क्लबला पूर्णपणे महाज्योतीने अदा केलेली आहे। असं असताना सुद्धा या मुलांना दुय्यम दर्जाची वागणूक आणि मानसिकदृष्ट्या प्रताडित केल्या जाते। ही फार शोकांतिकेची बाब आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।